मित्रांनो, मी ऑलरेडी पार्ट 1 आणि पार्ट 2 यूट्यूबवर अपलोड केलेला आहे आणि आता आपण पार्ट 3 शिकत आहोत. पार्ट 3 मध्ये आपण शिकणार आहोत क चा ट कसा होतो, पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल करताना. जसं स्मोक धूम्रपान करणे, स्मोक इथं उच्चार क आलेला आहे. याचं सेकंड फॉर्म झालं, पास्ट टेन्स झालं स्मोक्ड. स्मोक्ड पास्ट पार्टिसिपल, त्याने धूम्रपान केले, ही स्मोक्ड. बरेचशे वेळेस एक म्हण असते, स्मोकिंग इज अ कॉज ऑफ कॅन्सर. पिक उचलणे, सेकंड फॉर्म पिक्ड. पीक इथे उच्चार क आलेला आहे. पिक्ड उचलला, त्याने त्याची पेन उचलली, ही पिक्ड हिज पेन. शॉक धक्का बसणे, शॉक्ड. शॉक्ड आफ्टर लिसनिंग न्यूज ऑफ हिज डेथ, आय शॉक्ड. सडनली somebody told me, so I shocked. मग वर्ड आहे ट्रिक. शक्कल लढवून फसविणे, मनामध्ये एखादी युक्ती सुचणे. ट्रिक म्हणजे युक्ती असते. ट्रिक्ड, क चा उच्चार, ईडीचा उच्चार ट, क चा उच्चार ट. ट्रिक्ड. ट्रिक्ड, त्याला फसविण्याकरता मला एक युक्ती सुचली. आय ट्रिक्ड टू डिसीव्ह हिम. रिस्क धोका पत्कारणे, धोका स्वीकारणे, स्वतःला जोखीममध्ये टाकणे. रिस्क्ड. रिस्क्ड, त्याने जीवनामध्ये कामयाबी प्राप्त करण्याकरता वारंवार धोके स्वीकारले, ही रिस्क्ड टाइम टू टाइम टू अचीव गोल इन द लाईफ. जसं इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, इफ यू रिस्क नथिंग यू रिस्क एव्हरीथिंग. देअर आर प्रोवर्ब इन इंग्लिश, इफ यू रिस्क नथिंग यू रिस्क एवरीथिंग. अगर आप कुछ भी रिस्क लेने के लिए तैयार नहीं हो तो आपका पूरा जीवन ही रिस्क है, क्योंकि जीवन हर समय रिस्क की डिमांड करता है. जो रिस्क लेता है वो आगे बढ़ता है. रिस्क के आगे जीत है. हम बोल सकते हैं ना, लोग बोलते हैं डर के आगे जीत है, वैसे हमें बोलना चाहिए रिस्क के आगे जीत है. किक, प्रत्येकाला माहिती आहे किक वर्ड, लात मारणे. किक्ड. किक्ड, ईडीचा उच्चार ट. सलमान खान का एक फिल्म भी है किक. हॉर्स किक्ड राम. इन्वोक, विनंती करणे, एखादी गोष्ट प्राप्त करण्याकरता कायद्यातील कलमांचा आधार घेणे, देवाची आराधना करणे, आराधना करून देवाला कळकळीची विनंती करणे. इन्व्होक्ड. इन्व्होक्ड, आय इन्व्होक्ड माय लॉर्ड फॉर गेटिंग सक्सेस. आवर सेकंड एम इज वी हॅव टू लर्न new word, because mostly problem arises with word formation. So many time we can speak in English, but mostly problem arises with new word. We don't remember new word, so we don't speak in English. So second intention behind this pronunciation part is we have to gain new and different kind of word, because you know भाषा तुम्हारा शस्त्र है. स्पोकन वर्ड रूल्स द वर्ल्ड. बोला हुआ शब्द पूरे दुनिया पे राज करता है. तुमको मालूम है, बाय स्वार्ड, तलवार से, बंदूक की गोली से तुम 1, 2, 4, 5, 10 इंसान को मार सकते हो, लेकिन अगर तुम्हारे पास बोलने की कला है और बोलते समय नए नए वर्ड का इस्तेमाल करने का आर्ट है और तुम्हारे पास अच्छा वर्ड पावर है, तो पावरफुल स्पीच के कारण, पावरफुल कम्युनिकेशन स्किल के कारण तुम दुनिया पे छा सकते हो. और दुनिया पे छाने के लिए हमारे पास बोलने की उत्तम कला होना, और उत्तम कला को प्राप्त करने के लिए हमारे पास दुनिया भर का वर्ड पावर होना, शब्द साठा होना. मैंने एक शब्द साठा नाम का किताब भी लिखा हुआ है, उसमें दुनिया भर के यूजफुल महत्वपूर्ण वर्ड दिए हुए हैं. Go to read that book carefully. You will gain lot of knowledge. दुनिया में जो भी लोग पीछे हैं उनकी सबसे बड़ी समस्या है कम्युनिकेशन स्किल, और कम्युनिकेशन स्किल का फाउंडेशन है वर्ड, शब्द. शब्द बनाए तुम्हारा जीवन. बाक. बाक मीन्स भुंकणे. बाक, भुंकला. क चा उच्चार ट आलेला आहे. जसं
कुत्रा राजूवर भुंकला. डॉग बार्क्ड ऑन द राजू. बार्क्ड. जेव्हा कोणी प्रोनाऊन्स करताय टचा उच्चार समजून जायचं की ते वाक्य सिंपल पास्ट टेन्सचं आहे. किंवा समजा डॉग शुड नॉट हॅव बार्क्ड. डॉग शुड नॉट हॅव बार्क्ड असं म्हटलं. कुत्र्याने भुकायला पाहिजे नव्हते तर शुड नॉट हॅव आलेलं आहे. म्हणजे हे शुड हॅवचं वाक्य आहे जिथे शुड हॅव, कुड हॅव, वुड हॅव, मे हॅव, माईट हॅव आल्यावर वर्बचं तिसरं रूप येते. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. मग लुक. लुक म्हणजे पाहणे, दिसणे. लुक हा शब्द मोस्टली फ्रेजल वर्ब म्हणून वापरला जातो. लुक ॲट, लुक आफ्टर, लुक इन, लुक अपॉन. सी लुक्स आफ्टर मी माय चाइल्ड. ती माझ्या मुलाची माझ्या नंतर काळजी घेते. लुक हा एक फ्रेजल वर्ब आहे आणि वाक्याच्या सेन्सनुसार आपण लुकचा उपयोग करू शकतो. मग शब्द आहे सोक. सोक म्हणजे भिजविणे, ओले करणे. इथे कचा उच्चार सोक्ट. सोक्ट. सोक म्हणजे भिजविणे. सोक्ट भिजविला. आफ्टर प्लांटिंग द सीड सोक द सॉइल. मग लास्ट वर्ड उरलेला आहे एक. एक म्हणजे दुखणे. एक. त्याचं पोट दुखलं. ही स्टमक एक्ट. त्याचं पोट दुखत होतं. ही स्टमक वॉज एकिंग. लाईक आवडणे. लाईक्ड. याच्या अपोजिट डिसलाईक न आवडणे. डिसलाईक्ड. ठीक आहे. मॉक मजा घेणे, वाकुल्या दाखवणे. मॉक्ड. इथे पहा कचा उच्चार ट आलेला आहे. मॉक्ड. मॉकरी मजा. ही मॉक्ड देम. मॉक्ड. ठीक आहे. आणि मॉकरी मजा. डोंट टेक मॉकरी. यू नो लॉक. लॉक म्हणजे कुलूप लावणे, दरवाजा बंद करणे. लॉक्ड. त्याने दरवाजाला कुलूप लावले. ही लॉक्ड डोअर. नॉक ठोसा मारणे, धक्का देणे. नॉक. डोंट नॉक द डोअर. डोंट नॉक मी. ही नॉक्ड मी. लॅक चा अभाव असणे. लॅक्ड. सी लॅक्स कॉन्फिडन्स. तिच्यात आत्मविश्वासाचा अभाव होता. सी लॅक्ड कॉन्फिडन्स. चेक तपासणी करणे. चेक्ड. डॉक्टरांनी कोरोना पेशंटची तपासणी केली. डॉक्टर चेक्ड कोरोना पेशंट. अटॅक आक्रमण करणे. अटॅक कचा उच्चार ट. अटॅक्ट आक्रमण केले. अटॅक. पाकिस्तानी सोल्जर अटॅक्ट ऑन इंडियन सोल्जर. लिक चाटणे. लिक्ड. काऊ लिक्ड इट्स काप. विंक डोळे मिचमिच करणे, उघडझाप करणे. विंक्ड. सक दूध इत्यादी बाटलीतून पिणे, आईचे मुलांना दूध पाजणे. सक्ट. याच्यापूर्वी आपण क चा ट पाहला. आता श चा ट पाहू. रिफ्रेश ताजेतवाने होणे, फ्रेश होणे. रिफ्रेश्ड. तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल, फ्रेश ताजे होते, रिफ्रेश. सकाळी आपण आंघोळ केलेली आहे, दुपारी पुन्हा आपण हातपाय धुवायला गेलो म्हणजे आपण रिफ्रेश व्हायला गेलो. कुठल्या शब्दाला जेव्हा री लागते आपण प्रिफिक्स काही भागात पाहिलेला आहे. रीराईट पुन्हा लिहिणे, रिओपन पुन्हा ओपन करणे, रिथिंक पुन्हा विचार करणे. तिथे रिफ्रेश ताजेतवाने होणे. व्हॅनिश दिसेनासा होणे, नष्ट होणे. व्हॅनिश्ड शचा उच्चार ट. व्हॅनिश्ड. तो अचानक दिसेनासा झाला. ही व्हॅनिश्ड सडनली. त्याला पुन्हा वर्ड आहे डिसअपियर. दिसेनासा होणे, अपियर प्रकट होणे, पण तो वेगळा फॉर्म आहे. ठीक आहे. मग शब्द आहे पब्लिश म्हणजे प्रकाशित करणे. पब्लिश्ड. आय वुड लाईक टू स्पीक. मी आतापर्यंत 3 पुस्तकं प्रकाशित केले. आय पब्लिश्ड 3 बुक अंटील. पॉलिश बूट पॉलिश करणे, एखादी गोष्ट घासून चकचकीत करणे. पॉलिश्ड श का उच्चार ट. पॉलिश्ड. त्याने घरातील भांडे चकचकीत केले. ही पॉलिश्ड
हाऊसहोल्ड युटेन्सिल किंवा आय पॉलिश्ड माय शूज. क्रश चिरडणे, क्रस्ट जसं मुंगी हत्तीच्या पायाखाली चिरडली. अँड क्रस्ट अंडर द लेग्स ऑफ एलिफंट. वॉश धुणे, घासून साफ करणे. वॉश्ड. सीता वॉश्ड क्लोथ ऑन द रिवर. देन देयर इज अ वर्ड एक्सटिंग्विश. याला जेव्हा ईडी लागते तेव्हा अर्थ होते एक्सटिंग्विश्ड. एक्सटिंग्विश म्हणजे आग इत्यादी विझविणे, दिवा इत्यादी विझविणे. जसं तुम्ही शब्द ऐकला असेल एक्सटिंग्विश फायर म्हणजे आग विझवा. विश इच्छा असणे, विश्ड. त्याची भाषण देण्याची इच्छा होती. ही विश्ड टू डिलिव्हर स्पीच. विश्ड. ब्रश घासून साफ करणे, दात स्वच्छ करणे. ही ब्रश्ड टीथ. त्याने दात घासले. ही ब्रश्ड टीथ. एस्टॅब्लिश स्थापन करणे. शचा उच्चार ट. एस्टॅब्लिश्ड स्थापन केले. जसे आम्ही नवीन कंपनीची स्थापना केली. वी एस्टॅब्लिश्ड न्यू कंपनी. तर मित्रांनो हा पार्ट 3 व्हिडिओ आहे. आपण पार्ट 1 पाहिला, पार्ट 2 पाहिला आणि हा पार्ट 3 आहे. ज्याला कुणाला डी किंवा ईडीचा उच्चार कसा होतो हे तुम्हाला बारकाईने शिकायचं असेल तर हे तीनही पार्ट पहा. तिन्ही पार्टमध्ये मी डिटेल इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यांनी थर्ड पार्ट पाहिला असेल त्यांनी यूट्यूबवर जा. फर्स्ट आणि सेकंड पार्ट ऑलरेडी दिलेला आहे. हाऊ टू प्रोनाऊन्स करेक्टली ईडी अशा हेडिंगमध्ये ते तुम्ही बारकाईने पहा. जर काही समस्या असेल तर मला फोन करा किंवा मला कमेंट करा आणि तुमच्या समस्या सॉल्व करा. व्हिडिओ बनवण्याच्या मागचा माझा एकच उद्दिष्ट आहे की आपल्या मराठी माणसाला, संपूर्ण महाराष्ट्राला इंग्रजीचे बारकावे कळले पाहिजे.